याच दरम्यान गोळपेगावचे सरपंच मयूर पाटील आपण कुठे असाल तर आपण यायचंय कॉम्बॉक्स मध्ये आपलंही सर सुस्वागत आहे. याच दरम्यान आपण पाहतोय ज्या आपण ट्रॉफीज पाहतो मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाल्या ज्यांच्या माध्यमातून सुपूर्द झाल्या गेल्यात. सर्व वैष्णवी जगदीश शेट भोईर पब्लिक किम बाबरद्या या ग्रुपच्या माध्यमातून हा फटका चांगला आहे लाजवाब फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर कव्हर सीनफिल्डच्या वर्ण चेंडूला फेकून दिलाय विनायकच्या बॅट मधनं पहिला धमाका 4 रन. पब्लिक किंग बावरिया 7016 आपण पाहतोय यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला सुपूर्द केली गेली सौजन्य वैष्णव जगदीश भोईर. फटका सुद्धा चांगला आहे जागा बनवली शॉटला एक्झिट केलाय चेंडू चाललाय मैदानाला गणगणत असताना लॉंग लेगच्या माध्यमातून अजून एक चौकार. लगातारचे 2 चेंडू 2 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी अद्यापर्यंत चालू आहे. विनायकच्या माध्यमातून विनायकच्या आगेच गोलंदाजी केली जाते. मनोज पाटील आपण पाहतोय लगातारचे 2 चेंडू 2 मोठे फटके या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र जोरदार अपील केले जाते. अपीलमध्ये उत्साह उत्साह आणि उत्साह उत्साह जास्ती आत्मविश्वास कमी आपण पाहतोय. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. किशोरला आपण पाहू शकाल फुटवर्कचा वापर केला होता. डान्सिंग डाईंग विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुण्यात झाले होते त्या ठिकाणी आपण पाहायला गेले तर चांगला गोलंदाज आहे मनोजला विसरून चालणार नाही. या फटका बसलाय महत्वाची विकेट आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चुकीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. विराट 11 बालबल संघाच्या माध्यमातून आपलं पाहायला गेलं तर आज बघितलं गेलं तर बालबल संघाचं लक पूर्णपणे ऑन आहे. कारण पहिला सामना होता 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असताना व्हाईटचा पंजा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये बहादर घमासान युद्ध खोनी संघाच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांना बीट करून तिसऱ्या फेरीमध्ये थेट प्रवेश केला विराट 11 भालबाई या संघाने. फटका चांगला आहे घुटना टेक तमाशा देख लाजवाब स्टॉक मेगिट मॅक्सिमम षटकार. ही स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने कापरी सिद्धी चषक 20-25 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. मनोजचा करपूस समाचार चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय लेग स्टिक मिस करत असताना त्या ठिकाणी पाहिलं गेलं जातंय आणि तुम्हाला विचार केला तर वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू सायलेत आपल्यावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. विराट 11 बालबाई संघाची धावसंख्या 16 या अंकावर. फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय त्या ठिकाणी चेतन पाटील पोहोचताय चेंडू खाली फलंदाज बाद. प्रमोदला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. या दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी माननीय सन्माननीय श्री धीरज अर्जुन शेठ गायकर यांच्या याच विभागातील चांगले उद्योजक आहेत.
गोळिवली विभागातील चांगले उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफीज आपण पाहतो आहे त्या ट्रॉफीज या स्पर्धेला सुपूर्द केल्या जात आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी त्या ट्रॉफीज आपण पाहतोय. ती ट्रॉफी सुद्धा श्रीमान कृपा दिनेश म्हसकर यांच्या माध्यमातून ती सुपूर्द केली जाते. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय सातत्याने प्रत्येकी मॅचला वैष्णव जगदीश शट भोईर यांच्या माध्यमातून सुपूर्द केल्या जातात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर बॉलची जी पूर्तता आहे ते पूर्णपणे बॉलची पूर्तता श्रीमान ज्ञानेश्वर किसन भोईर यांच्या माध्यमातून त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर श्रीमान ज्ञानेश्वर सुरेश म्हसकर बॉल आणि त्यांच्या माध्यमातून आयोजकांना टी शर्ट पुरवले जातात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर आदरणीय समीर दिलीप देसाई याच विभागातील एक उद्योजक आहेत, कार्यसम्राट म्हणलं तरी हरकत नाही आहे. कॅमेराची जी पूर्तता आहे, वाहिनीची जी लाईव्ह वाहिनीची पूर्तता आहे ती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्ण कंप्लीट केली जाते. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि आपण पाहतोय श्रीमान हरीश तानाजी वारिंगे स्वतः आयोजक आहेत आणि या स्पर्धेचे सर्व ट्रम्प कार्ड त्यांच्या माध्यमातून फायनलसाठी ज्या दोन टीम क्वालिफाय होतील मधून या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्या टीमला आणि उद्या जो संघ क्वालिफाय होईल त्या टीमला टी शर्ट पुरवण्यात काम केलं जाईल. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे. शक्ती आहे चेंडू खाली, ऑफसाईडचा फटका होता परंतु झेल सोडला जातोय मोनिशच्या या चेंडूवर आणि चुकीचं शतक आपण पाहतोय. असं इथे आपल्याला पाहायला मिळालं. झेल सोडल्यानंतर 2 धावांमध्ये रूपांतर होत असताना धावफलकावर आपण पाहतोय. एकवीस धावा धावफलकावर. फटका या ठिकाणी फसला जातो. त्या ठिकाणी मनोज आहे, मनोजकडनं अजिबात चुका होणार नाही. फलंदाज बाद. इथून आपल्याला पाहायला मिळेल विनोद बॅक टू पवेलियन. इनेट नंबर 4 त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सूचित येतो मैदानात आणि नक्कीच या स्पर्धेला शूची पूर्तता केली जाते आदरणीय अमितजी कांबळे यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला बेस्ट बॅट्समन म्हणून जी बॅट ची पूर्तता केली जाते 7 स्टार यांच्या माध्यमातून ती बॅटची पूर्तता केली जाते आणि सूरज श्रीराम म्हसकर यांच्या माध्यमातून कूलर त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. खूप दूरचा प्रवास करून चेंडू खालू येणं, चेंडू जज करणं आणि कॅच कॅरी करणं मात्र थोडंसं जमलं नाही. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 2 धावांमध्ये रूपांतर होत असताना 2 धावांच्या मदतीनं स्कोर पुढे ढकलत असताना धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 23 धावा. मोनिशचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. सूचित आहे ऑन द स्ट्राइक मोनिशच्या अगेन्स्ट. हा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. रनआउटची संधी आहे, डेंजर झोन इनला त्यासाठी सूचित आपण पाहतोय. फेस अंपायर फिंगर अप ओईटी सांघिक यश लागत असताना सूचितला मैदान सोडावं लागतंय. सूचित बॅक टू द ग्राउंड.
आता बाल संघाचं म्हटलं गेलं तर आज कुठेतरी बाल संघाचा लक ऑन आहे, हे विसरून चालणार नाहीये. मांगरूळ संघाला चांगलं ठाऊक आहे, कारण पहिला सामना त्यांचा लगभग गमावला होता. 99 पॉईंट सामना तो गमावला होता, पण तिथून यू टर्न घेतला गेला आणि तिथून दुसऱ्या फेरीमध्ये थेट उडी मारली गेली आणि तिथून सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला. तिसऱ्या फेरीमध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळतात चेतन पाटीलचा या ठिकाणी मात्र सत्कार करत असताना पहिल्या चेंडूवर बॅट्समन आपण पाहतोय वैभव ऑन फायर, बिग सिक्स. चांगला फटका, 29 धावा धावफलकावर या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम आपण पाहायला गेली तर तब्बल चेतन वर हल्ला बोल केला जातो. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकाराला हा चेंडू सुद्धा चांगला फटका आहे, शक्ती आहे, शक्तीला इथून मात्र चुकीचं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावफलकावर 2 धाब्याने 31 धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं ओव्हर हाताळलं जात आहे, धावा बनल्या जात आहेत, धावा चेस सुद्धा केल्या जात आहेत. चांगला खेळ दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. फटका फसलाय त्या ठिकाणी मात्र बॅटच्या टोईनला चेंडू लागलाय, चेंडू जज केला जातोय. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्टला चेंडूचा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. अद्यापर्यंत मांगरूळ संघाने चुकीचा खेळ अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला, चुकीचा खेळ. मी मगाशीच म्हटलं होतं बाल संघाचं लक आज कुठेतरी ऑन आहे. सातत्याने फील्ड मध्ये चेंजेस केला जातोय. राकेश पाटीलच्या माध्यमातून फटका चांगला आहे. लाजबाब स्टोक चेंडूला उडवला, चेंडू काल छत्रछक आहे, चेंडू जज केला जातोय आणि फलंदाज बाद मनुष्य माध्यमातून अजिबात चुका नाही. या फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय वैभवला मैदान सोडावं लागतंय. वॉट अ शॉट अमोलच्या बॅट मधनं लाजबाब स्टोक टक कसा आवाज आला होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू हवाई सपर बिगिट मैक्सिमम स्ट्रेट ड्राइव 3 विकेट में जाए इतनी सीधी गेंद सीधे फेंक दी स्टेडियम के बाहर 6 रन. षटकाराच्या मदतीने दाखल कर धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा उडवलाय चेंडूला. स्टँड स्टँड अँड डिस्पॅच बिग 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 षटकार. पंचेचाळीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 3 ओव्हर समाप्तीनंतर 15.00च्या सरासरीने खेळ चालू आहे. थोडा कोऑपरेट करा. लगेचच शत्रुषण सजवायचा मांगरूळ संघ.
अमोलचा विचार केला ना तर या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली जाते. परंतु अजून मांगरूळ संघाचा खेळ सुद्धा अजून शिल्लक आहे. एक ओव्हर पूर्वार्धाचा बाकी आहे. 45 धावा बनल्या गेल्यात. संध्याकाळचं वातावरण आहे. दमट वातावरणामध्ये थोडंसं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय चेस नाकी नव्हे ते मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. तीन ओव्हर समाप्तीनंतर दाबलगावर धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज कुणाल हा गोलंदाज आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जातोय झेल. फलंदाज बाद संपुष्टात येईल विनायकचा खेळ. विनायक मैदानाच्या बाहेर. प्रथमेश येतोय मैदानात. आपण पाहायला गेलं तर 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे. अमोलने आल्या आल्या 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. प्रथमेशला फक्त काय करायचं आहे तर स्ट्राईक रोटेट करायचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य देऊन ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अमोलला येणं खूप गरजेचं आहे. परंतु प्रथमेशमध्ये सुद्धा ताकद क्षमता गुणवत्ता आहे. पटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिल्या. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाही आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय मैदानाच्या अंतर्गत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाबाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने दाबलकावर धावसंख्या 49 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. गॅप मोठा होता त्या ठिकाणी म्हटलं जाते गॅप आहे मोठा नाही मिळणार धावांना तुटा आणि चौकार मिळाला. 4 धावा सुद्धा अंकित केल्या जातील. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला पुनर्शा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मनोजकडनं चुका होणार नाहीये. एकच धाव 50 धावा दाबलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पूर्वार्धाचा विचार केला चांगला खेळ. हाय फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप इनफिल्डच्या वरन ओव्हर कव्हरचा फटका. लाजवाब स्ट्रोक. अमोल तिसरा चेंडू फेस करत असताना 3 चेंडू 16 धावसंख्येवर खेळ केला जातोय. 54 धावा दाबलकावर. लाजवाब स्ट्रोक. जवळजवळ 530च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी. 2 षटकार 1 चौकार. सेकंड लास्ट डिलिव्हरी दिस इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. 54 धावा दाबलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एकच धावा असेल कारण प्रथमेशचा सुद्धा चांगला खेळ केलाय. 2 चेंडू 5 धावसंख्येवर त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ आहे. म्हणजेच 250च्या स्ट्राईक रेटने तो खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक धाव पुढे सरकत असताना स्कोर काल 5-5 आणि 5 555 ऑन स्कोर बोर्ड. 55 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू. हा चेंडू बॅटची इनसाइड एज लागली होती परंतु इथून मात्र झेल सोडला गेला राकेशने आणि लगेचच बॅकअप चांगलं मिळालं. त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात प्रथमेशला परतावं लागलं. 55 धावा दाबलकावर लागेल आणि 56 धावा बडमाच्या टीम मांगरूळ संघाला.
श्रीमान ज्ञानदीपबाई देसाई याच पालेगावातील एक चांगले समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय अब तक 56. चला बॅट्समॅन लवकर जा. मनोज आणि किशोर ही जोडी मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. बोळव्या मैदानाकडे त्या ठिकाणी चालू सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना अंतिम टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 24 चेंडू पाहायला मिळतील. एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर मांगरूळ संघ, एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल बालबल संघ. उद्याच्या दिवसातील संघ दिलेल्या वेळेवर उपस्थिती दाखवायचे, कारण उद्या आपल्याला या सामन्याचा अंतिम दिवस पाहायला मिळेल. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित कापरी सिद्धी चषक 2025 हे पर्व दिवस दुसरा आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना थेट 9 वाजता त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे. कोणी ए विपक्ष दिशा 11 वाडेकर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू किशोरसाठी होता, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गॅपमध्ये चेंडू आहे, गॅप आहे मोठा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अडवलं जाते चेंडूला जवळजवळ आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या गेल्यात. बघा लक्ष असू द्या, हे संघ जर ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करत असतील. कोणी ए त्याच्या अगेन्स्ट दिशा 11 वाडेकर. त्यानंतर दुसरा सामना सापाड 11 विपक्ष दिवा स्टेशन ते 10 वाजता उपस्थित दाखवायच्या. तिसरा सामना नागाव 11 खार्डी भूमी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, ओव्हर पिच चेंडू, परंतु त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जातोय झेल. फलंदाज किशोरचा होईल. खेळ या ठिकाणी समाप्त. शेवटचा सामना 12 वाजता उपस्थिती दाखवायच्या. नेवाळीपाडा त्यांच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल. कोळिवली 12 वाजता उपस्थिती दाखवायची. पुन्हा सांगतो, कोणी ए दिशा 11 वाडेकर 9 वाजता उपस्थिती दाखवायच्या. त्यानंतर सापाड विपक्ष दिवा स्टेशन 10 वाजता, नागाव विपक्ष कार्डी भूमी 11 11 वाजता, नेवाळीपाडा त्याच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल. कोळीवाडा 12 वाजता उपस्थिती दाखवायच्या. राकेश इंडियन ऍक्शन मध्ये पहिल्या चेंडूवर जवळ चौकार येता वाचवला गेला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. जयच्या माध्यमातून चांगला खेळ, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण जयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर विकेट आले. फटका चांगला आहे, स्वतःच्या पालुत्यामध्ये चेंडूला अडवण्यात यश तर आलं होतं. त्यानंतर एकच धाव, एका धावेने आपलं पुढे सरकत असताना मनोजला या सामन्यासाठी थांबावं लागेल, कारण मनोजच्या बॅटमधनं सातत्याने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. मांगरूळ संघाचा विचार केला तर 56 धावा बनवायच्यात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विनोदला आपण पाहतोय सातत्याने P1चं षटक हाताळलं जातं. हा चेंडू गॅपमध्ये, चेंडू गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग बाउंड्री मागे एक धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू फेके केले, एक गडी आपल्या नावावर करून घेतला. त्यानंतर 5 धावा दापलकावर. सिंगल डबलने काही होणार नाही, कारण मोठ्या पटक्यांची अत्तेजबाजी करणं गरजेचं आहे. अजूनही विचार केला विनोदचा तर 2 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील त्या ठिकाणी. 5 धावा दापलकावर, एखादा मोठा फटका. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप इन स्विंग होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील
फटका या ठिकाणी मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क, एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपल्या कावर धावसंख्या 6 धावा, म्हणजेच येणारे चेंडू असतील 18 आणि 50 धावसंख्येची गरज आहे. प्रबोध येते गोलंदाजी बारकर आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा बॅक फुटला आहे पांगरूळ संघ, परंतु मनोज आहे तोपर्यंत अशा निराशा पूर्णपणे पल्लवित केल्या जातील. आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टिकला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना प्रमोदच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. 56 धाबा बनवायच्या. चेस आहे, मी मगाशीच म्हटलं होतं चेस करत असताना नाकी डाव येतं संध्याकाळच्या वातावरणामध्ये, आणि त्याची स्थिती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे, घुटना टेक, तमाशा देख, बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारे अब हमारे सांगत असताना मनोज पाटीलच्या बॅट मधनं ऑन साइडचा फटका, षटकार. पन्नास 56 धावांचा पाठला करत असताना आपल्याला जागा बनवली, शॉटला एक्झिट केलं, शॉट बनवलं, चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द स्टेडियम. लॉंग लेगच्या डोक्यावरनं क्षेत्र क्लिअर करत असताना बिगिट मॅक्झिमम अजून एक धमाका क्षेत्रान. नक्कीच आमच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत प्रभाकर आहेत, त्यांच्या समवेत पवन यांची चर्चा चालू होती. 3 ओव्हरमध्ये 50 ते 55 धावा आरामातरित्या होत आहेत या मैदानात, आणि तीच धावगती अद्यापर्यंत त्यांचं ऐकू कानावर गेला असेल. मनोजच्या आणि लगातारचे 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 18 धावा धापलकावर. हाय चेंडू बॅटची इनसाइड एजची अपील केली होती त्या ठिकाणी, परंतु पंच तटकच उभा आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्यात तेल घालून पंचगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत, 2 डॉट, 2 षटकार. सामन्यामध्ये शिरकाव तर केला जातोय मनोज पाटीलच्या माध्यमातून. इथून या 2 चेंडू मागे एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मजा येईल. फुलटा चेंडू फसलाय, फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, गणेश आहेत स्वतः, आणि गणेश कडनं अजिबात चुका होणार नाहीये. एन्जॉय केलं जात आहे. मनोजला मैदान सोडावं लागेल. फटका फसला होता, लॉलीपॉप होता, तो स्वीकारता आला नाहीये. फलंदाज बाद, मनोज बॅक टू पवेलियन. शक्ती आपण पाहतो मैदानात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रमोदचा, आपण पाहतोय. 18 धावा सुद्धा बनल्या गेल्यात, विकेटही आल्या गेल्यात. फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला, त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फाटेड षटकार. 24 धावा धापलकावर. थोडं फास्टली खेळवायचं पंच, कोऑपरेट प्लीज.
येस येणारे 12 चेंडू आणि 32 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आणि या ओव्हरमध्ये 18 धावा. 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच येणारे चेंडू असतील 12 आणि 32 धावा. थोडं फास्टली खेळायचं आहे. चला बालबल संघ जास्त विचार करू नका. त्या ठिकाणी आपल्याला सामने संपवायचे आहेत. आजचे 5:19 झाले गेलेत. राकेश आहे. राकेश एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज गणेशला आपण पाहू शकाल. नक्कीच विराट 11 बालबल संघाचा कर्णधार शांत आणि संयमी वृत्तीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. 32 धावा 12 चेंडू 32 धावा. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी वेट अँड वॉच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. शतरक्षक होता फक्त बनून राहतील प्रेक्षक. इथून अजून एक फटका. स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर बिगिट 6 रन. तीस धावा धावफलकावर. येणारे 11 चेंडू आणि 26 धावा. हाही फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू प्रथमेश आहे. त्या ठिकाणी टिपला जातो झेल. फलंदाज बाद. राकेश बॅक टू पवेलियन. चांगली गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी सांगत असताना या ठिकाणी अजून एक विकेट. चेतन पाटील बॅक टू द आउट. आकाश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 4 विकेट या ठिकाणी कमवले गेले. त्या ठिकाणी आपण पाहतोय. आपण विचार केला तर हा फटका चांगला आहे. ऑन स्ट्राईक शक्तीला आपण पाहू शकाल. शक्तीच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहायला गेलाय. सामन्यामध्ये रोमॅन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एकतीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक 25 येणारे 8 चेंडू आणि 25 धावा. शक्ती आहे. शक्तीमध्ये ताकद गुणवत्ता क्षमता पूर्णपणे टासून कॅच आवडले असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच विनिंग मुवमेंट लाजवाब. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. लाजवाब झेल. वन हँडेड कॅच कॅरी केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या शतरक्षकासाठी. शतरक्षक विनोद आपण पाहायला गेला. लाजवाब कॅच. मॅच विनिंग मुवमेंट ठरू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल.
ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कडक कॅच. चला गणेश दादा लवकरात लवकर आपण सामना सुरू करा. फलंदाज आपण पाहतो मैदानात जात असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अंकित येतो मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. युनिट नंबर 7चा हा फलंदाज आपण पाहतोय. गॅपमध्ये चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. प्रथमेशच्या माध्यमातून अजिबात चुका नाही. रनआउटची संधी आणि इथून आपण पाहतोय चुकीची थ्रो फेकी. ही काही गरज होती का हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडला गेला. 3 धावा येणारे चेंडू असतील आपल्याला पाहायला मिळेल. 6 आणि 22 धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी. 6 चेंडू 22 धावा शंभर असावे. 34 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. प्रथमेश आपण पाहतोय. दोन्ही बाजूंनी बघितले गेले तर बाल संघाचा विचार केला तर बाल संघाला डट चेंडू हवेत, परंतु मांगरूळ संघाचा विचार केला मांगरूळ संघाला चौकार षटकाराची गरज आहे. दोन्ही बाजूने अद्याप सामना बॅलन्स आहे. येणारे 2 ते 3 चेंडू आपल्याला या सामन्याचं भवितव्य सांगून जातील. 7 चेंडू 22. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रथमेशला आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अंकित. पहिला चेंडू प्रथमेश टू अंकित. फटका चांगला जबाब स्टोक. चेंडूला उडवला. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. बेगिट मॅक्झिमम षटकार. षटकार आलाय. सामना अद्याप जिवंत केला जातोय. मांगरूळ संघाच्या बाजूने दोन्ही संघाचं लक या ठिकाणी ऑन आहे. या मैदानामध्ये कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी सांगत असताना आत्ता अंकित ऑन स्ट्राईक. हाही फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जातो असेल वैभवच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं होतं एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. गोलंदाज प्रथमेश सांगत असताना पैकी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित बॅक टू पवेलियन. मोनिश आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे. मैदानात आपण पाहायला गेले तर राईट आहे का, राईट हँड बॅट्समॅन आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोनिशला. गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून लेफ्ट हँडच्या माध्यमातून केली जाते, परंतु फलंदाजी राईट हँडच्या माध्यमातून केली जाईल. येणारे 4 चेंडू आणि 16 धावा. अजूनही सामना जिवंत आहे या ठिकाणी. दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. चार चेंडू 16. प्रत्येकी चेंडूवर हल्ला 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 करावा लागेल. हल्ला बोल हवी व्हावं लागेल. हा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र वाईट +1 का पंच? वाईट +1 ना? येस. म्हणजे आता उर्वरित समीकरण आपण पाहू शकाल. येणारे 4 चेंडू आणि 14 धावा. अतिशय चांगला असा सामना आपल्याच भेटी झाला गेलाय आणि सेमी फायनल 1 आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय सेमी फायनल कसा व्हावा त्याचं उदाहरण. 4 चेंडू 14. हा चेंडू चांगला आहे आकाशसाठी. निर्धाव चेंडूची सांगता 3 चेंडू आणि 14.
जे प्रेक्षक बघितलं गेलं तर बसले होते तर पूर्णपणे प्रेक्षक उभे राहायला गेले. 3 चेंडू 14 धाबा. फटका चांगला आहे, फुलटॉस चेंडू लॉट करा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला बीट करून चेंडू जाईल हवाई सफर. बिग 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 षटकार. दोन्ही बाजूने अद्यापी मेहनत चालू आहे. मांगरूळ संघ सामना सोडायला मागत नाहीये आणि त्याचनंतर भाल संघ सुद्धा सामना सोडायला मागत नाहीये. गावदेवी मांगरूळ विपक्ष विराट 11 बाल हा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांमध्ये घमासान युद्ध. देणारे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 56 धावसंख्येची गरज असताना सामना अतिशय रोमांचक मुवमेंट मध्ये. येणारे 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू मागे 8 धावा. येणारे चेंडूवर सिंगल डबल चौकार षटकार काय पाहायला मिळेल येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगेल. येणारा चेंडू हा निर्णायक असेल दोन्ही बाजूने. एखादा मोठा फटका आला तर सामना शेवटच्या मुवमेंट पर्यंत पाहायला मिळेल. डॉट चेंडू आला तर सामना भाल संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. एखादी सिंगल डबल आली तर पुनर्ष सामना जिवंत राहील मैदानामध्ये. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघासाठी. लाख लाख शुभेच्छा. टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. निर्णायक चेंडू. हा चेंडू इथे पंच सांगत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 1 चेंडू आणि 8 धावा. एखादा वाईट चेंडू पाहायला मिळेल का त्यावर एखादी धाव. 9 चेंडू पाहायला मिळेल का हा प्रश्न. 1 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. षटकार जरी आला तरी सामना जिंकता येणार नाहीये. एखादा 9 किंवा वाईट चेंडू पुनर्ष जिवंत देऊ शकतो मांगरूळ संघाला. इथे सामनावीन भाल ब संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम विराट 11 भाल ब आणि गणेश दादा. हार्डलक टीम मांगरूळ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेचच यायचं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल.